न्यूजपेपर रक्त शोषू शकतो, पण आपली लाज नाही. ती लाज आपल्यालाच गिळून टाकावी लागणार आहे. हा जो तुम्हाला वर्तमानपत्र दिसतोय ना, तो दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे द स्टार. एके दिवशी त्यांनी आपल्या वाचकांना वर्तमानपत्र पोहोचवलं आणि त्याच्या प्रत्येक पानावर मासिक पाळीच्या रक्तासारखे डाग छापलेले होते. अगदी असे. खरं तर हे खरे रक्त नव्हते, तर तसा प्रिंट केलेला डिझाईन होता. हा एक जागरूकता अभियानाचा भाग होता. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, हे वर्तमानपत्र रक्त शोषू शकतं, पण लाज नाही. या मोहिमेमागचा उद्देश खूप मोठा होता. आजही दक्षिण आफ्रिकेत 40 लाखांहूनही अधिक मुली अशा आहेत ज्यांना सॅनिटरी पॅड परवडत नाही. त्यामुळे त्या वर्तमानपत्र, जुने घाणेरडे कपडे वापरतात आणि काही वेळा तर चुलीतील राखेचाही आधार घ्यावा लागतो. यामुळे त्यांना गंभीर संसर्ग होतात आणि या संसर्गामुळे अनेक मुलींना आपला जीवही गमवावा लागतो. आणि ही फक्त दक्षिण आफ्रिकेची गोष्ट नाही, ही जवळपास सर्व विकसनशील देशांची गोष्ट आहे आणि त्यात भारताचाही समावेश होतो. आजही भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अशा मुली आहेत ज्यांना सॅनिटरी पॅड घेणं परवडत नाही. मासिक पाळी म्हणजे अजूनही अनेक लोकांसाठी लाजेचा विषय आहे. पण मित्रांनो, ही एक नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया आहे. आजही काही गावांमध्ये, काही घरांमध्ये मुली किंवा महिला उघडपणे सांगू शकत नाहीत की त्यांना पाळी आली आहे किंवा त्यांना सॅनिटरी पॅड हवे आहेत. त्या थेट बोलण्याऐवजी इशारे देतात, वेगळे शब्द वापरतात, जसं की पोट दुखतंय. आणि मेडिकलमध्ये पॅड घ्यायला गेलं तर दुकानदार सुद्धा ते काळ्या पिशवीत किंवा कागदात गुंडाळून देतो. पण का? लाज कसली? ही तर पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. आज 21व्या शतकात आपण चंद्रावर पोहोचलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा करतोय, जग बदलण्याच्या गोष्टी करतोय, पण अजूनही मासिक पाळीबद्दल उघडपणे बोलायला आपण घाबरतो. ही मानसिकता बदलायला हवी. कारण मासिक पाळी ही कोणतीही लाज वाटण्याची गोष्ट नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे. आणि शेवटी एक विनंती, आपले पंतप्रधान मोदीजी, अंबानीजी, अडानीजी आणि इलॉन मस्क यांसारख्या जगातील मोठ्या उद्योगपतींना माझी एक नम्र विनंती आहे. किमान त्या विकसनशील देशांमध्ये जिथे मुलींना आणि महिलांना सॅनिटरी पॅड परवडत नाही, तिथे हे पॅड मोफत उपलब्ध करून द्या. प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत, प्रत्येक दवाखान्यात किंवा डिस्पेन्सरीमध्ये सॅनिटरी पॅड, ATMची व्यवस्था करा. जेणेकरून कोणत्याही मुलीला किंवा महिलेला फक्त या एका कारणामुळे आपला जीव गमवावा लागू नये. कारण सॅनिटरी पॅड हा चैनीचा विषय नाही, ती प्रत्येक मुलगी आणि महिलेची मूलभूत